पहला राजा अपोकालिप्स पहिला राजा अध्याय 19 अध्याय 19 उसका 1 से 8। आणि त्याचा 1 ते 8 पर्यंत. फर्स्ट किंग पहिला राजा चैप्टर 19 अध्याय 19 और उसका 1 से 8 तक। आणि त्याचे 1 ते 8 पर्यंत. पहला राजा पहिला राजा 19 अध्याय अध्याय 19 और उसका आणि त्याचं 1 से 8 आणि 1 ते 8 पर्यंत. पहिला राजा 19 अध्याय अध्याय 19 उसका 1 से 8। आणि त्याचे 1 ते 8 तब पर्यंत. आहाब ने इजबेल एलिय्याह के सब काम विस्तार से बताए कि उसने सब नबियों को तलवार से किस प्रकार मार डाला। तब इजबेल ने एलिय्याह के पास एक दूत कहलाकर भेजा, यदि कल इसी समय तक मैं तेरा प्राण एक उंसा न कर डालूं तो देवता मेरे साथ वैसे ही वरन उससे भी अधिक करे। यह देख एलिय्याह अपना प्राण लेकर भागा और यहूदा के बेरशेबा तक पहुंचकर अपने सेवक को वहीं छोड़ दिया। परंतु वह स्वयं जंगल में एक दिन के मार्ग में जाकर एक झाऊ के पेड़ की तरह बैठ गया और वहाँ उसने यह कहकर अपनी मृत्यु मांगी, हे यहोवा, बस अब मेरा प्राण ले ले, क्योंकि मैं अपने पुरखों से अच्छा नहीं। वह झाऊ के पेड़ तले लेट कर सो गया और देखो एक दूत ने उसे छू कर कहा, उठकर खा। उसने दृष्टि करके देखा तो मेरे सिरहाने पत्थरों पर पकी हुई एक रोटी और एक सुराही पानी रखा है। तब उसने खाया पिया और फिर लेट गया। दूसरी बार यहोवा का दूत आया और उसे छू कर कहा, उठकर खा, क्योंकि मुझे बहुत लंबी यात्रा करनी है। तब उसने उठकर खाया पिया और उसी भोजन से बल पाकर 40 दिन 40 रात चलते चलते परमेश्वर के पर्वत होरेब पर पहुंचा। एलियाने काय काय केले तसेच त्याने सर्व संदेष्टे तलवारीने कसे बदले ते सगळे अहाबाने इजेबेलीला कळवले. तेव्हा इजेबेलीने जासूस पाठवून एलियाला बजावले की संदेष्टांच्या जीवाच्या गतीसारखी तुझ्या जीवाची गती उद्या याच वेळी केली नाही तर देव पास आहे, तसेच व त्याहून अधिक करत. हे ऐकून एलिया जीव घेऊन पळाला. तो यहुदियातील बेरशेबा येथे आला व तेथे त्याने आपल्या चाकरास ठेवले. तो स्वतः रानात एक दिवसाची मजल चालून जाऊन एका लतामाच्या झुडपाखाली जाऊन बसला. आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, हे परमेश्वरा, आता पुरे झाले, माझा अंत कर, मी आपल्या वाडवडिलांहून काही चांगला नाही. तो लतामाच्या झुडपाखाली पडून झोपी गेला. तेव्हा एका देवदूताने त्याला स्पर्श करून म्हटले, उठ, हे खा. त्याने पाहिले तो निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर व पाण्याची सोरई आपल्या उशाशी ठेवलेली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो खाऊन पिऊन पुन्हा झोपी गेला. परमेश्वराचा देवदूत पुन्हा दुसऱ्यांदा त्याच्याकडे आला व त्याला स्पर्श करून म्हणाला, उठ, हे खा, कारण तुला दूरचा खडतर प्रवास करायचा आहे. त्याने उठून ते अन्नपाणी सेवन केले. त्या अन्नाच्या बळावर 40 दिवस व 40 रात्री चालत जाऊन तो देवाचा डोंगर होरेब येथे पोहोचला. हम प्रार्थना करें। पवित्र पिता, हम आपको धन्यवाद देते, वचन की सेवा को आपके हाथों में देते। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है। इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए सहायता करना, करुणा, दया रखना। वचन का ताबा आपके हाथों में दिया है, वचन हम ध्यान से सुनने के लिए तो मदद करना। ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है, यीशु के नाम से, आमीन। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. हम यहाँ एलिया जो प्रभु का एक दास है उसके विषय पर हम देखते हैं। आणि आपण इथे एलिया जो देवाचा दास आहे त्याच्याबद्दल आपण पाहत इसने आहोत. भटके हुए इसराइलियों को परमेश्वर के पास लाया। आणि यांनी भटकलेले जे इस्रायली लोक आहेत त्यांना त्याने देवाजवळ आणलं. आहाब राजा और इजबेल रानी ने इसराइलियों को मूर्ति पूजा में भटका दिया था। आणि आहाब राजा आणि जी इजेबेल राणी आहे त्यांनी काय केलेलं, इस्रायली लोकांना मूर्तिपूजेमध्ये भटकवलेलं. और इसी एलिया ने क्या किया, ये सारे भटके हुए इसराइलियों को परमेश्वर के पास लौटा ले आया और 450 बाल देवता के पीछे आराधना करने वाले लोगों को मरवा डाला। आणि याच एलियाने काय केलं, जी इस्रायली लोक भटकलेले होते त्याने काय केलं, पुन्हा देवाकडे आणले. 80 लोक बालसबरची सेवा करत होते त्या सेवकांना त्यांनी मारून टाकलं. बाल देवताओं के पीछे सामने झुकने वाले 450 ने उनसे कहा, अब जो आकाश से आग गिराकर उत्तर दे वही परमेश्वर है। आणि बाल देवताच्या समोर त्याची सेवा करणारे झुकणारे 450 लोक होते आणि त्यांनी त्यांना सांगितलं की जो देव आकाशातून काही आग टाकेल तोच खरा देव आहे. हम दोनों, एलिया परमेश्वर की ओर से था आणि एलिया हा देवातर्फे बाल होता देवताओं की तरफ से 450 थे। आणि बाल देवताच्या तर्फे 450 लोक होते. कहा, तुम भी भेंट देना, मैं भी भेंट दूंगा, लेकिन आग नहीं लगाऊंगा। आणि सांगितलं की तुम्ही सुद्धा भेट द्या, मी सुद्धा भेट देईल, परंतु त्याला आग नाही और लावायची. ऐसा ही हुआ, बाल देवताओं के पुजारियों ने बहुत कुछ किया, लेकिन उनको कुछ उनके अर्पण को स्वीकार नहीं किया गया, आकाश से आग नहीं गिरी। आणि असं झालं की बालदेवताची जी पुजारी आहेत त्यांनी खूप काही केलं, परंतु आकाशाच्या द्वारे आग नाही पडली आणि त्याची भेट स्वीकारली गेली नाही. एलिया के एक ही प्रार्थना से क्या हुआ, ऊपर से आग गिरी और जो परमेश्वर को चढ़ाई हुई भेंट स्वीकार ली गई। आणि एलियाच्या एकाच प्रार्थनेने काय झालं की
आकाशातून आग पडली आणि त्याने जी भेट चढवलेली होती त्या भेटीचा स्वीकार और केला जो गेला. अकाल 3 साल से लगातार इसराइल देश में था वो अकाल की समाप्ति हो गई. आणि जो दुष्काळ 3 वर्षांपासून इस्रायली देशामध्ये होता त्या दुष्काळाची समाप्ती झाली. इसलिए जैसे आहाब अपने घर गया, आणि म्हणून जसा आहाब हा त्याच्या घरी गेला उसने अपनी पत्नी इजबेल को कहा आणि त्याने त्याची जी पत्नी आहे इजेबेल तिला सांगितलं कि ऐसा ऐसा हुआ, आणि असं सर्व काही झालेलं आहे इस्राएली लोग परमेश्वर की भक्ति करने लगे हैं आणि इस्रायली लोक आता देवाची भक्ती और करायला तेरे लागले मेज पे जो नित्य खाना खाते उनको मार दिया गया. आणि तुझ्या टेबलावरती जी लोक नित्य भोजन करायची त्या लोकांना आता मारून टाकले आहे. आणि ती चिडली गुस्सा हुई, आणि ती रागावली वो अहंकारी थी आणि ते अहंकारी होते क्योंकि वो रानी थी, आणि कारण ती एक राणी होती अपनी मनमर्जी करती थी. आणि स्वतःच्या मर्जीप्रमाणे ती करायची. हम देखते हैं उसके अंदर परमेश्वर का डर नहीं था, आणि आपण पाहतो की तिच्या आतमध्ये देवाची भीती सुद्धा इसलिए वो नव्हती. एलिया को भी नहीं डरती थी. आणि म्हणून ती एलियाला सुद्धा घाबरायची और नाही. उसने दूत कहलाकर भेजा कि मैं कल तुझे तेरी हत्या करूंगी, तेरा सिर धड़ से अलग करूंगी. आणि तिने काय केलं, तिचे जे जासूद आहे त्यांना पाठवलं आणि सांगितलं की मी तुझे उद्या कत्तल करेल आणि तुझं जे मस्तक आहे तुझ्या धडापासून मी वेगळं करून टाकेल. इस रीति से उसने क्या किया, धमकी दिया. आणि या रीतीने तिने काय केलं, त्याला धमकी तो दिली. घमंडी जो लोग होते हैं, पहला पॉइंट हम देखते हैं, घमंडी जो लोग होते हैं आणि पहिला मुद्दा आपण पाहतो की जी लोक अहंकारी वो असतात जल्दी गुस्सा होते हैं आणि त्यांना लवकर राग येतो, ती लोक लगेच रागवतात, और चिडतात वो क्या करते हैं, बदला लेते हैं. आणि ते लोक काय करतात, बदला घेतात. ये घमंड का चिन्ह है. आणि हे अहंकाराचे चिन्ह आहे. दूसरा घमंड का चिन्ह है कि प्रिय हम देखते हैं कि जिसमें परमेश्वर का डर नहीं होता है और वो प्रभु के दासों को कुछ भी बोलते हैं. आणि दुसऱ्या अहंकाराचं आपण चिन्ह बघतो की त्या लोकांच्या आतमध्ये देवाच्या प्रती भीती नसते आणि ती लोक देवाच्या दासांना काहीही बोलतात. और इसीलिए ये घमंडी इजबेल का हाल आप सबको तो मालूम है आगे क्या हुआ. आणि म्हणून ही जी अहंकाराची इजेबेल आहे तिची जी परिस्थिती आहे ती काय झाली तुम्हाला सर्वांना बाइबल माहिती हमें आहे. बताता है गिरने से पहले अहंकार आता है आणि बायबल आपल्याला सांगतं की पडण्याच्या अगोदर अहंकार और येतो. वो भी गिरी, अहंकार में गिरी और बाद में ऊपर से गिरी. आणि ती सुद्धा अहंकारामध्ये पडली आणि ती वरून खाली टाकण्यात आली. और फिर घोड़ों ने उसको क्या किया, पैरों के नीचे कुचल दिया, कुत्तों ने खाया. आणि नंतर जी घोडे आहेत त्यांनी काय केलं, जो तिला पायाखाली भविष्यवाणी ठेवलं. एलिया के द्वारा की गई थी वैसी पूरी हुई. आणि जी भविष्यवाणी एलियाच्या द्वारे केली गेलेली होती तीच भविष्यवाणी पूर्ण झाली. बाद में येहू ने कहा कि जान दो वो कुछ भी हुआ तो राजकन्या है, जाओ उसको दफन के लिए लेके जाओ. आणि नंतर येहू म्हणाला की काही झालं तरी सुद्धा ती एक राजकन्या आहे, तुम्ही तिला दफन करण्यासाठी घेऊन जा. लेकिन देखा तो कुछ भी नहीं था. आणि पाहण्यात आलं तर तिथे काहीच नव्हतं. सोचो. आणि विचार तो करा. इसीलिए कभी भी अहंकार हमें नहीं करना है. आणि म्हणून कधीच अहंकार आपल्याला करायचा अहंकार नाही. में कभी भी परमेश्वर के विरोध और परमेश्वर की कलीसिया दासों के विरुद्ध कभी भी बात नहीं करना. आणि अहंकारामध्ये कधीच देवाच्या विरोधामध्ये आणि देवाच्या मंडळीच्या विरोधामध्ये त्याच्या लोकांच्या विरोधात बोलायचं नहीं नाही. तो परमेश्वर जरूर बदला लेता है. आणि नाहीतर देव नक्की बदला घेतो. उसको ऐसा बाइबल में लिखा है आणि बायबल आपल्याला सांगतं कि रेवलेशन में लिखा है आणि प्रकटीकरणामध्ये दिलेला आहे 22 अध्याय में उसके 12वें वचन में. आणि 22 अध्याय आणि त्याचं 12व्या वचनामध्ये देख मैं शीघ्र आने वाला हूँ, हर एक काम का बदला और प्रतिफल मेरे पास है. क्या लिखा है, बदला उनके लिए जिन्होंने बुरा किया मेरे साथ, उनको बदला देने के लिए. प्रतिफल यानी जिन्होंने मेरे साथ अच्छा किया उनको प्रतिफल अच्छा करने के लिए आ रहा है. आणि बदला त्यांच्यासाठी ज्या लोकांनी माझ्यासोबत वाईट केलेला आहे आणि प्रतिफल त्या लोकांसाठी ज्यांनी माझ्यासोबत चांगलपणा केलेला आहे. फिर हम देखते हैं कि एलिया भागा, आणि नंतर आपण पाहतो की एलिया हा पळाला. वहाँ से भागा. ऐसा 3 वचन में हम देखते हैं. तिसऱ्या वचनात आपण पाहतो की तो तिथून पळून गेला. पहला 46 में देखते हैं कि वो परमेश्वर के आत्मा से भागा. आणि 46 वर्षामध्ये आपण पाहतो तो देवाच्या आत्म्याने परमेश्वर की पळाला शक्ति आई, भागा. आणि देवाचे सामर्थ्य त्याच्यावरती उतरला आणि तो पळायला लेकिन लागला. हम देखते हैं 3 वचन में वो डर के मारे भागा. आणि तिसऱ्या वचनात आपण पाहतो की तो भीतीच्या द्वारे पळायला लागला. कभी कभी धर्मी लोगों से भी धर्मी लोगों में डर आता है. क्यों? क्योंकि उसने क्या किया, उसने उस इजेबेल की बातों पर विश्वास रखा. आणि आपण पाहतो की कधी कधी जे रीतिमान लोक आहेत त्यांच्या अंतःकरणामध्ये सुद्धा भीती येते आणि कारण त्याने जी इजेबल आहे तिच्यावरती त्याने विश्वास ठेवलेला. जब सच्चे परमेश्वर की बात पर विश्वास न कर जो झूठ शैतान बात करता है उस पर जब विश्वास करते हैं तब डर आता है. आणि जेव्हा खऱ्या देवाच्या बोलण्यावरती आपण विश्वास न ठेवता जो खोटारडा जो शैतान आहे त्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो तेव्हा आपल्यामध्ये भीती दूसरा, येते. परमेश्वर ने जो कुछ किया है उसको भूल जाते हैं तब डर आता है. आणि दुसरं, देवाने आपल्यासाठी जे काही केलेलं आहे ते सर्व जेव्हा विसरून जातो तेव्हा भीती येते. तीसरा,
तिसरं कि उसने अपने आप को मसीहों से मतलब इस्राएली लोगों से खुद को दूर रखा था। आणि त्याने काय केलेलं, स्वतःला इस्रायली लोकांपासून दूर ठेवलेलं. इसी कारण से इसलिए कभी भी मसीह लोगों से अपने आप को दूर नहीं करना है। आणि म्हणून कधी तुम्ही स्वतःला ख्रिस्ती लोकांपासून दूर करू नका. हम देखते हैं वो हारा हुआ, आणि आपण पाहतो तो हारलेला आणि भावनिक थका हुआ, आणि थकलेला उदास होकर, आणि उदास होऊन खाली होकर आणि खाली होऊन वो एक झाड़ के नीचे आया आणि तो एका झाडाखाली बसला और उसने कहा, हे पिता आणि तो म्हणाला की हे माझ्या देवा, मुझे दे दे, आणि तो आता मला उचल. बस। आणि आता बस झालं. क्योंकि वो क्यों हारा, आणि का तो क्यों हारला, उदास हुआ, आणि का तो क्यों उदास निकामी झाला, हुआ, आणि का तो रिकामी झाला, क्यों थक गया, आणि का तो क्यों थकून वो गेला, भावनिक हुआ, आणि का तो भावनिक क्योंकि झाला. उसने जो काम किया था वो अच्छा किया था, आणि कारण त्याने जी कामं केलेली होती ती चांगली होती. लेकिन अच्छे काम के बदले में उसकी तारीफ नहीं हुई, उसको क्या मिला, धमकी मिला, तुझे मार दिया था। आणि चांगल्या कामाच्या बदल्यामध्ये त्याची तारीफ न होता त्याला धमकी मिळाली की मी तुला मारून लेकिन टाकेन. अक्सर ऐसा ही होता है, आणि नेहमी जब आप असं अच्छे होतं. करते हो आणि जेव्हा तुम्ही चांगलं तो आप करता सोचते हो लोग आपकी वाहवाह करेंगे, आणि तेव्हा तुम्ही विचार करता की लोक सुद्धा तुमची लेकिन वाहवा करतील. उस समय कुछ और ही हो जाता है। आणि त्यावेळेला दुसरंच काहीतरी लोग घडतं. आपकी निंदा करते हैं, लोक तुमची निंदा नाम करतात, रखने लगते नावं हैं, ठेवायला फिर लागतात. आपको वो समय दुष्ट का एक अटैक होता है आणि त्यावेळेला दृष्ट तुमच्यावरती वार करत ताकि असतो. आप लोनलीनेस महसूस करें, खालीपन महसूस करें, आप प्रभु की सेवा न करें, आप प्रभु के लिए नहीं जिए, क्योंकि आप किसके लिए जी रहे हो, प्रभु के लिए जी रहे हो ना, फिर आप नहीं जिए, फिर आप काम भला काम नहीं करें, क्या मिलेगा इनका भला करके, भलाई के बदले में बुराई मिल रहा है ना, अरे चलो ना इनका क्या भला, ऐसा कर कर आप भलाई करना छोड़ दें। आणि तुम्हाला एकटेपणाची जाणीव व्हावी आणि त्याच्यानंतर तुम्ही देवासाठी जगत आहात ते जगणं तुम्ही सोडून द्यावं आणि तुम्ही हा विचार करायला लागावं की मी चांगुलपणा करत आहे, मला काय भेटतं, आणि चांगुलपना करणं हे तुम्ही सोडून तो द्यावं. ये शैतान का एक वार है, एक अटैक का प्लानिंग है कि जब आप भला करते हो तो आपकी तारीफ के बजाय आपके साथ क्या हो जाता है, बुराई, आपको धमकी दिया जाता है, कुछ ना कुछ बुरा किया जाता है, आपकी नाम निंदा नालस्ती की जाती है। आणि हा शैतानाचा एक वाद आहे की जेव्हा तुम्ही चांगुलपणाची कामं करता त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला धमकी भेटते किंवा निंदा नालस्ती होते. इसीलिए प्रिय हम देखते हैं कि ऐसे थके हुए, हारे हुए, भावनिक, उदास, खाली व्यक्ति को क्या किया गया, परमेश्वर ने एक रोटी और पानी उसको खिलाकर उसे क्या किया, खुद के सामने खड़ा किया। आणि आपण पाहतो की असा जो थकलेला, निराश झालेला, हताश झालेला, खाली झालेला, एकदम रिकामी होता आणि देवाने त्या पुरुषाला काय केलं, भाकर आणि पाणी देऊन त्याला सामर्थ्य दिलं. एक बार नहीं, 2 बार दिया। आणि एक वेळा नाही परंतु 2 वेळा उठाकर दिलं. कहा, आणि त्याला उठून त्याने सांगितलं आणि तू हे खा. उठकर खा। आणि उठून तू उसने हे खा. देखा उसके सिरहाने पर आणि त्याने पाहिलं की त्याच्या उशाशी एक पत्थर पर पकी हुई रोटी थी, आणि एका दगडावरती भाजलेली भाकर होती आणि एकच होती पानी था। आणि पाणी सुद्धा उसने होतं. खाया, फिर सो गया। त्याने ते खाऊन तो पुन्हा झोपला फिर उसे उठाया गया, आणि पुन्हा त्याला उठवण्यात आलं छुपकर कहा कि उठकर खा, क्योंकि तुझे बहुत लंबी यात्रा करनी है। आणि स्पर्श करून त्याला सांगितलं की तू उठून हे खा, कारण तुला लांबची यात्रा वो करायची इतना आहे. थक चुका था कि वो उस जंगल की एक दिन की यात्रा में पूरा टुल हो गया था, डाउन हो गया था। आणि तो एवढा थकून गेलेला होता की जंगलाची त्याने एक दिवसच यात्रा केली, त्याच्यामध्ये तो पूर्ण वो आगे जा ही नहीं पा रहा। आणि तो पुढे जाऊच शकत नव्हता. इसीलिए परमेश्वर ने उसे खिलाकर पिलाकर क्या किया, आगे होने वाली यात्रा के लिए उसको बल दिया। आणि म्हणून देवाने त्याला खाण्यासाठी भाकर आणि पाणी देऊन देवाने त्याला पुढचा जो प्रवास आहे त्याच्यासाठी देवाने सामर्थ्य दिलं. उसको कितने दिन ऐसा बिन पानी पिए हुए, बिन खाना खाए हुए एक उपवास, 40 दिन के उपवास में उसे चलते चलते दिन रात चलकर कहाँ तक पहुँचाया, होरेब पर्वत पर, जो परमेश्वर का पर्वत कहा जाता है। आणि न काही खाता पिता असं 40 दिवस आणि रात्रीचा उपवास करून त्याला चालत चालत जो होरेब डोंगर आहे, जो देवाचा आहे, तिथे त्याला पोहोचवण्यात ये आलं. 2 बार की रोटी ने, आणि ह्या 2 वेळेच्या भाकरीने 2 बार के पानी ने, आणि 2 वेळेच्या पाणीने 40 डेज उसको चलाया। आणि 40 दिवस त्याला कितने चालवले. दिन? आणि किती दिवस? हाँ, दिन रात सोया नहीं वो। आणि दिवस रात्र तो रात्रीच्या झोपला नाही. 40 दिन आणि 40 दिवस चलते गया, अभी दौड़ा नहीं। आणि चालत चालत 2 बार देखा चालत भागा, 2 बार हमने देखा भागा, आणि 2 वेळा आपण पाहिलं की तो पळाला लेकिन अभी भागा नहीं। आणि आता तो पळाला अरे वो नाही. चलते 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 आणि आता तो चालत चालत पूरे पर्वत पर परमेश्वर के सामने पहुंच गया। आणि होरेब डोंगरावरती तो देवाच्या समोर पोहोचला. परमेश्वर ने उसको जो रोटी और जो पानी दिया था, आणि देवाने त्याला जी भाकर आणि जे पाणी दिलेलं होतं उसमें उसको ताकत दी, आणि त्याच्यामध्ये त्याला सामर्थ्य मिळालं परमेश्वर में बने रहने की आणि देवामध्ये बनून और राहण्याची परमेश्वर में जीने की। आणि
आणि देवामध्ये जगण्याची. है ना। इसीलिए हम देखते कि वो तुरंत नहीं मरा। आणि म्हणून आपण पाहतो की तो लगेचच नाही मेला. उस रोटी और उस पानी के कारण क्या हुआ, वो करीब 4 साल और जिया आणि त्या भाकर आणि त्या पाण्याच्या द्वारे तो 4 वर्षांपर्यंत आणखीन जगला और 4 साल जिया। आणि आणखी 4 उसने एलीशा को वर्षांपर्यंत तैयार जगला. किया आणि त्यांनी एलिशाला तयार अपने केले हाथ के नीचे रखकर आणि स्वतःच्या हाताखाली त्याला उसने ठेवले उसको प्रिपेयर किया आणि त्यांनी त्याला तयार केलं. और उसके आंखों के सामने, एलीशा के आंखों के सामने अग्निमय घोड़ों में वो चला गया। आणि एलिशाच्या डोळ्यांच्या समोर अग्निमय रथामध्ये तो निघून गेला. तो ये बात हम देखते हैं कि परमेश्वर उपाय करने वाला परमेश्वर है। आणि ही गोष्ट आपण पाहतो की देव हा उपाय करणारा परमेश्वर देव ने आहे. उसके दासों के लिए, उसके दास के लिए, उस पर भरोसा करने वाले को भाकर और रोटी, भाकर और पानी दिया। इससे रोटी और पानी दिया, इसका मतलब है आत्मिक रीति से परमेश्वर का वचन दिया। आणि देवाने त्याच्यावरती विश्वास ठेवणाऱ्या त्याच्या दासांना, त्याच्या पाठीमागे चालणाऱ्या त्याच्या लोकांना त्यांनी भाकर आणि पाणी दिलेलं आहे आणि म्हणजेच त्यांनी वचन दिलेलं आहे. तो ये आत्मिक रीति से मन्ना कहा जाता है, आणि आत्मिक रीतीने ह्याला जो मन्ना स्वर्ग म्हटलं से जातं. उसके लिए दिया गया, आणि जो स्वर्गातून त्याच्यासाठी जो देण्यात उसके आला लिए परमेश्वर ने ताकत दी, आणि जो देवाने त्याच्यासाठी सामर्थ्य प्रेम दिलं, दिया। प्रेम दिलं. परमेश्वर ने हमारे लिए भी आज, हम में से अभी दूसरा पॉइंट हम देखेंगे, हम में से भी बहुत से लोग थके हुए, हारे हुए, निराश हुए, हताश हुए, कब तक कैसे होगा, क्या होगा, कैसे चलेगा, कैसे, है ना। हम बहुत बार, हम में से बहुत लोगों को निराश, भावनिक, हताश होते हैं। हम सोचते हम अच्छाई करते हैं, हमारे अच्छाई के बदले में कभी भी देखेंगे तो लोग हमको बुराई करते हैं। सही, आप अच्छा करते हो ना, आणि तुम्ही चांगलं लेकिन करता आपकी अच्छाई के बदले में कभी भी आपको अच्छाई मिला है, आणि तुमच्या तारीफ मिली है, चांगुलपणाच्या बदल्यामध्ये तुम्हाला तारीफ किंवा चांगुलपणा भेटला बुराई मिलता है। आणि वाईटपणाच भेटतो. आप तो अच्छा ही करते हो, आणि तुम्ही तर चांगलंच अपने करता घर के लिए भी आप अच्छा करते हो, आणि तुम्ही तुमच्या घरातील लेकिन व्यक्तीसाठी आपको सुद्धा वैल्यू चांगलं नहीं मिलती, करता आपके घर में आपको कीमत नहीं है, आणि तुमच्या घरामध्ये तुम्हाला किंमत नाहीये वैल्यू नहीं दिया जाता। आणि किंमत नाही दिली जात. तो भी आज परमेश्वर आपको बोलता है कि परमेश्वर ने आपको एक ऐसी रोटी यीशु मसीह दी है, आणि तरी सुद्धा देव तुम्हाला सांगत आहे की देवाने तुम्हाला एक अशी भाकर म्हणजे प्रभू येशू तुम्हाला दिलेला आहे ऐसा प्रबंध किया है, उपाय किया है, आणि असा प्रबंध, असा उपाय तुमच्यासाठी जो केलेला आप आहे. खाते हो इस रोटी को, ऐसी रोटी को, जीवन की रोटी को जब आप खाते हो, आणि जेव्हा तुम्ही जीवनाची भाकर तुम्ही खाता तब आप पूरा होते हो यीशु के लिए, जीने के लिए, आगे जीवन बिताने के लिए। परमेश्वर, जब तक आप प्रभु के पास पहुंचते नहीं, है ना, ये कब तक चला, आणि हा कुठपर्यंत चालला, जब तक परमेश्वर के पास पहुंचता नहीं, आणि जोपर्यंत हा देवाच्या समोर पोहोचत वो भी नाही दिन रात। आणि ते सुद्धा दिवस वैसे ही रात्र. आप भी, आपकी रात हो या दिन हो, आप प्रभु के लिए चलोगे, प्रभु के साथ रहोगे, और प्रभु के, जब तक आप प्रभु के पास पहुंचते नहीं, तब तक प्रभु आपको एक ऐसी रोटी दी है, स्वर्ग से उतरी हुई यीशु ये रोटी, जिसे खाकर प्रभु आपकी सारा दुख, सारा खालीपन, सारी निराशा, सारा भावनिक निकाल देता है और आपको प्रभु के लिए जीने के लिए, प्रभु के लिए, धन्यवाद प्रभु, तेरे लिए जीऊंगा, तेरे लिए जीऊंगा, तेरे लिए मरूंगा, तेरे लिए फिर हम हर दर्द सहने के लिए तैयार हो जाते हैं। आणि मग त्याच्यानंतर प्रत्येक दुःख सहन करण्यासाठी आपण तयार होतो. ब्रेड जो होता है, रोटी जो होती है, ये हमारे लिए किया गया एक प्रबंध है, आणि जी भाकर जी असते ती आपल्यासाठी केलेला एक प्रबंध आहे. जो प्रभु ने किया है उसके प्रेम से, उसने दिया हुआ एक प्यार का भोजन है, आणि देवाने त्याच्या प्रीतीचं भोजन हे आपल्याला दिलेलं जिससे आहे वो हमें शुद्ध करता है, आणि ज्याच्याद्वारे तो आपल्याला शुद्ध हमें करतो, पोषण देता है, आणि तो ताकत देता आपल्याला है, पोषण देतो, ताकद हमें देतो, बल देता है, तो आपल्याला बल देतो. हमारी जितनी यात्रा है आणि आपली जेवढी यात्रा आहे परमेश्वर के पास पहुंचने तक, आणि देवाकडे पोहोचेपर्यंत, कितने दिन की है, अभी इसकी तो 40 दिन की थी, आपकी कितने दिन की है, आणि याची तर 40 दिवसांची होती, तुमची किती आहे. जब तक आपके दिन रखे गए हैं आणि वहाँ ज्यापर्यंत पहुंचने तुमचे तक, दिवस ठेवण्यात आलेले आहे तिकडे पोहोचायचे. तब तक आणि तोपर्यंत प्रभु आपको चला चला कर क्या करेगा, आपको वहाँ पहुँचाएगा। इसलिए प्रभु ने आपको वचन दिया है, यीशु दिया है और उसका आत्मा दिया है जो पानी में दर्शाता है। आणि देव सुद्धा तुम्हाला चालून चालून तो त्याच्या समोर पोहोचेल आणि म्हणून देवाने तुम्हाला प्रभू येशू दिलेला आहे, त्याचा आत्मा दिलेला आहे जो पाण्याला दर्शवतो. तो हम यहाँ देखते हैं कि उसने 40 डेज फास्टिंग किया, आणि आपण इथे पाहतो की त्यांनी 40 दिवसांचा उपवास केला. प्रभु चाहता है हम भी 40 दिन की फास्टिंग करें। आणि देवाची सुद्धा इच्छा आहे की आपण सुद्धा 40 दिवसांचा उपवास करावा. 40 डेज हम एक दिन का करते हैं, आणि 1 दिवसांचा 3 दिन का करते 3 हैं, दिवसांचा करतो, 7 दिन का करते 7 हैं, दिवसांचा करतो, 21 दिन का करते हैं, 21 दिवसांचा करतो, 14 दिन का भी किया है। 14 दिवसांचा सुद्धा प्रभु केलेला चाहता आहे. है हम 40 डेज भी करें। आणि देवाची इच्छा आहे की आपण 40 दिवसांचा सुद्धा करावा. क्या हमारे लिए कठिन है?
आणि काय आपल्यासाठी कठीण आहे. उपवास करना ही आज्ञा है आणि उपवास करणं ही देवाची आज्ञा प्रभु आहे ने दी हुई आज्ञा है। आणि देवाने दिलेली ही प्रभु आज्ञा चाहता आहे है हम उपवास करें। आणि देवाची इच्छा आहे की आपण उपवास करावा. उपवास में परमेश्वर हमें आशीष देता है। आणि उपवासामध्ये देव आपल्याला आशीर्वादित अगर हम करतो. उपवास नहीं करते आणि जर आपण उपवास नाही ऐसे करत दिन भी आएंगे कि जिसमें परमेश्वर उपवास कराता है। आणि असे सुद्धा दिवस येतील की ज्याच्यामध्ये देव आपल्याकडून उपवास करून घेतो. यानी जब हम बीमार गिरते खाना ही नहीं खाएंगे, खाना ही नहीं जा रहा है, आणि जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपल्याला जेवणच जात नाही, बुखार आया है, ताप आहे बिछाने पे है, आणि बिछाण्यावरती आहोत. बेटा खाना खा, उल्टी है, प्रभु मला बरं कर। है ना, वो न आने से बेटर है हम खुद ही उपवास करें। आणि हे सगळं न होण्याचं उत्तम आहे की आपण स्वतःच उपवास करावा. तो हफ्ते का एक दिन जरूर दे, आणि आठवड्याचा एक दिवस हफ्ते नक्की के करावा 2 दिन जरूर आणि दे। आठवड्याचे 2 दिवस नक्की प्रभु करावा. चाहता है आप फास्टिंग करें। आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही उपवास देखते करावा. एलिया फास्टिंग कर रहा है, आणि आपण पाहतो की एलिया हा उपवास करत आहे प्रभु चाहता है हम भी उपवास करें। आणि देवाची इच्छा आहे की आपण सुद्धा उपवास करावा. और इसलिए प्रियो उपवास में बड़े बड़े काम होते हैं। आणि म्हणून प्रियांनो उपवासामध्ये मोठी मोठी कामं और जब होतात. उपवास करने वाला व्यक्ति जब उपवास नहीं करता तो ज़्यादा तकलीफ होता है, आणि जेव्हा उपवास करणारा व्यक्ति जेव्हा तो उपवास नाही करत तेव्हा त्याला खूप त्रास होतो. क्योंकि प्रभु से अपेक्षा करता है वो उपवास करे। आणि कारण देव त्याच्याकडून अपेक्षा ठेवतो की त्याने उपवास करावा. लेकिन अक्सर लोग क्या करते हैं अपने वैवाहिक कौटुंबिक जीवन में, रोज के जीवन में, काम धंधे में व्यस्त होने के कारण फिर उपवास छोड़ देते हैं। आणि लोक नेहमी काय करतात की त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये किंवा कामधंद्यामध्ये ते लोक व्यस्त होतात आणि उपवास करणं सोडून ऐसा देतात. न करें आणि अशा रीतीने नाही झालं पाहिजे. प्रियो, हम उपवास का हमारा लाइफ होना चाहिए। आणि प्रियांनो आपलं हे जे जीवन आहे ते उपवासाचं असलं प्रभु पाहिजे. चाहता है हम उपवास करें आणि देवाची इच्छा आहे की आपण उपवास करावा. प्रभु के सामने। आणि देवाच्या तो समोर हमारा जब हम देखते हैं इसने 40 डेज कुछ न खाते हुए ये कहाँ पहुँचा, और एक पर्वत के पास, परमेश्वर के पर्वत के पास पहुँचा। तो वैसे हम भी उपवास करके करके एक दिन हम भी प्रभु के पास जरूर पहुँचेंगे। तो उपवास एक ऐसा जरिया है परमेश्वर के पास पहुँचने का। आणि उपवास हा एक असा मार्ग आहे की ज्याच्याद्वारे आपण देवाच्या जवळ तो पोहोचतो. उपवास एक बेस्ट मार्ग है आणि उपवास हा सर्वात उत्तम मार्ग आहे परमेश्वर के करीब लेके जाने का। आणि देवाच्या जवळ जाण्याचा. इसलिए फास्टिंग करो। आणि म्हणून उपवास करा. तो जरूर आप सुबह से लेके शाम तक कर सकते हैं, आणि तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत करू या शकता. कंटिन्यूस फास्टिंग कर सकते हैं। आणि किंवा लगातार तुम्ही उपवास करू शकता. लगातार यानी रात को न खाते हुए न खाना खाए। उपवास का मतलब है उप यानी त्यागना, अन्न त्यागना। आणि उपवासाचा अर्थ आहे की उप म्हणजे त्यागणं, अन्नाचा त्याग करणं. तो आप अन्न को छोड़कर आप अपने शरीर को संयमित करने के लिए, कंट्रोल करने के लिए आप उपवास कर सकते हैं। आणि तुम्ही अन्नाला सोडून तुमच्या शरीराला तुम्ही कंट्रोल करण्यासाठी, वशमध्ये ठेवण्यासाठी तुम्ही उपवास करू शकता. इसने 40 डेज फास्टिंग में किया, सबसे बड़ा फायदा क्या हुआ, ये खुद बन गया। आणि ह्याने 40 40 हो गया। दिवस इस 40 डेज के फास्टिंग में जीवन जीने के लिए, परमेश्वर के लिए जीवन जीने के लिए, और उसी इसराइल में जिस इसराइल से वो भागा था, उन्हीं इसराइलियों के मध्य में रहकर उसने एहू को और हजाएल को और एलीशा को इन्हें तैयार किया। आणि ह्या 40 दिवसांच्या उपवासामध्ये आपण पाहतो की जो एलिया आहे तो स्वतः तो बदलला आणि आपण पाहतो की ज्या इस्रायल देशामधून तो पळून आलेला त्याच इस्रायल देशामध्ये राहून त्याने 3 जणांना तो बनवलं. उपवास खुद को बनाता है, आणि जो उपवास आहे तो आपल्या स्वतःला अपने आप को बनवतो चेंज करता आणि है। आपल्या स्वतःला तो बनवतो. जो स्त्री ने कहा था कल के कल तेरा धड़ निकाल देंगे, 4 साल जेल, आणि ज्या स्त्रीने उसी सांगितलं स्त्री के बीच में आणि ज्या स्त्रीने सांगितलं की उद्याच्या उद्या तुझे जे धड आहे ते मी वेगळं करून टाकेन, तो त्या स्त्रीच्या मध्ये तो जगला. उसी स्त्री उसी आहाब के बीच में आणि त्या स्त्री आणि त्याच आहाबाच्या मध्ये राहून सिर काटा, आणि त्याचं जे डोकं आहे ते कापण्यात आलं का? नहीं ना? आणि नाही ना. आपको समझा उपवास कितना बड़ा फायदा करता आणि तुम्हाला समजलं की उपवास किती है। लाभदायक शत्रु आहे. को चेंज कर देता है, आणि शत्रूला बदलवून शत्रु टाकतं को कंट्रोल करता आणि है, शत्रूला वशमध्ये ठेवतं. है ना? तो इसीलिए प्रियो उपवास का बहुत बड़ा फायदा है। आणि म्हणून प्रियांनो उपवासाचा खूप मोठा लाभ आहे. तो इसीलिए अभी संसार में 40 डेज फास्टिंग अभी 5 मार्च से चालू हो जाएगा। आणि आता जगामध्ये 5 मार्च पासून 40 दिवसांचा उपवास चालू होऊन जाईल. उसको लेंट फास्टिंग कहते हैं, मतलब उस दिन को कहा जाता है गुड फ्राइडे, पुनरुत्थान का दिन आने तक का 40 डेज फास्टिंग। आणि त्या उपवासाला म्हटलं जातं की पुनरुत्थानाचा दिवस येईपर्यंत 40 दिवसांचा उपवास. 5 मार्च से पहला रात का बुधवार जिसे कहते हैं ऐश वेडनेसडे, वहाँ से जो चालू होता है वो गुड फ्राइडे के दिन
से लेके उसका नेक्स्ट डे फिर 40 डेज कहा पुनरुत्थान के दिन। आणि पहिला जो उपवास आहे तो राखेचा जो बुधवार आहे तिथून चालू होतो, तो पुनरुत्थानाचा जो दुसरा दिवस आहे त्या दिवसापर्यंत चालू असतो तो पुनरुत्थान के दिन तक चालू रहता है 40 डेज। आणि पुनरुत्थानाचा जो दिवस आहे त्या दिवसापर्यंत 40 दिवसांचा उपवास चालू प्रभु असतो। चाहता है कि आगे अगर आपको पूछा गया, किसी ने भी सोचो यहाँ अगर कोई प्रभु का दास आया और पूछा आप लोग उपवास करते हो, आणि जर देवाच्या दासाने विचारलं की तुम्ही उपवास करता का, हाँ बोलना नहीं चाहिए, आपने किया है तो हाँ बोलना चाहिए। आणि जर तुम्ही केलेलं आहे तर तुम्ही हा बोलले पाहिजे। हाँ, एक दिन का किसने किया? आणि 1 दिवसाचं कोणी केलेलं आहे? बहुत लोगों के हाथ है, चलो प्रभु की स्तुति। आणि देवाची स्तुती हफ्ते के 2 दिन कौन करता है? आणि आठवड्याचे 2 दिवस कोण करतो? हफ्ते के 3 दिन कौन करता है? आणि आठवड्याचे 3 दिवस कोण करतो? हाँ? अभी मैं पूछ रही हूँ हफ्ते का 3 दिन कौन करता है? आणि आठवड्याचे 3 दिवस कोण करतो? हफ्ते में 3 दिन, आणि आठवड्याचे 3 दिवस 3 दिन हो सकता है, कैसे मालूम? आणि 3 दिवस होऊ शकतं कसं? फ्राइडे को तो होता ही है, संडे का भी होता है, शुक्रवार रविवार आपला उपवास तर हफ्ते असतो में कोई एक दूसरा दिन भी फास्टिंग कर लो। आणि आठवड्यामध्ये कोणता जो आणि अपनी family के लिए होता है। आणि जो आपल्या स्वतःच्या फ्राइडे का तो कुटुंबात हमें मसीह है, हमें करना ही है। आणि शुक्रवारचा आपण ख्रिस्ती आहोत म्हणून आपल्याला करायचं संडे आहे। को हम मिलते हैं, एकत्रित होते हैं हमारी आत्मिक उन्नति के लिए, अपनी आत्मिक उन्नति के लिए और हमारा पुनरुत्थान के लिए हम फास्टिंग करते हैं। आणि रविवारी आपण ख्रिस्ती आहोत, आपल्याला पुनरुत्थित व्हायचं आहे आणि म्हणून आपण तो उपवास लेकिन करतो। हमारे फैमिली में कोई गड़बड़ी न हो, इसलिए फैमिली का कोई दिन, कोई भी हो, सोमवार हो, मंगलवार हो, बुधवार हो, गुरुवार हो, शनिवार हो, कोई भी दिन एक दिन रखकर अपने फैमिली के लिए फास्टिंग करो। आणि आपल्या कुटुंबामध्ये कोणतीच गडबडी होऊ नये म्हणून तुम्ही कोणताही आठवड्याचा दिवस पकडून तुम्ही प्रभु का दास अगर आपको करू शकता। पूछेगा कौन है यहाँ 3 दिन फास्टिंग किया है, आणि जर देवाच्या दासाने तुम्हाला विचारलं की लगातार कभी 3 किया दिवस है क्या? एक दिन एक बार भी किया है कि कंटिन्यूस 3 दिन फास्टिंग? जैसे स्वप्निल ने कहा मैं 3 दिन का फास्टिंग किया, कौन किया है 3 दिन कंटिन्यूस फास्टिंग? हाँ, एक बार किया है ना? आणि केलेलं आहे ना। 7 दिन का फास्टिंग, आणि 7 दिवसांचं फास्टिंग 14 डेज का फास्टिंग, आणि 14 दिवसांचा उपवास 21 दिन का फास्टिंग आणि 21 दिवसांचा उपवास और अभी आता है 40 डेज फास्टिंग। आणि आता आहे 40 दिवसांचा उपवास। कितने लोगों का हाथ है? आणि किती लोकांचा हात 40 वरती दिन आहे? का फास्टिंग, 1 आणि 40 दिवसांचा 3 उपवास। 4 5 6, इधर कोई एक हाथ है? कोई भी अंदर है हाथ? एक भी नहीं। 7 1 2 3 4 5 6 7 8 9 होना चाहिए। चलो इतने जनों ने तो किया। 40 डेज फास्टिंग करो, आणि 40 दिवस तुम्ही उपवास कर करा सकते हैं हम, आणि करू शकतो आपण। क्योंकि ये हमारे लिए लाभ के लिए है। आणि कारण हे आपल्याच लाभासाठी आहे। हम कर सकते हैं। सुबह का भले आप काम पे जाओ, काम करके आप फास्टिंग कर सकते हैं। आणि तुम्ही काम करून सुद्धा उपवास करू शकता। अगर आप काम पे भी आपको बोलेगा नाही बाबा उपवास करायचे आहे, काम सोडून घरात बसावं, तर मग काम सुटून जाईल, बरोबर आहे? काम भी तो जरूरी है ना, आणि काम पण तर गरजेचं आहे ना। काम पे फास्टिंग करके जाओ। आणि कामावरती तुम्ही उपवास करू ऐसे शकता। कितने लोगों ने किया? आणि असं किती साऱ्या लोकांनी केलेलं आहे। घर काम करने वाले जो शाम के चर्च की, वो लोग तो फास्टिंग करके घर काम के लिए जाते थे आणि जे घरकाम करतात और ते उन्होंने लोक उपवास 40 डेज किया। प्रभु ने उनको बोला तुम 40 दिन उपवास करो, आणि देवाने त्यांना सांगितलं की ते 40 दिवसांचा उपवास और कर। उस फास्टिंग के बाद बहुत फर्क उन्होंने देखा, आणि त्या उपवासानंतर खूप सारा फरक त्यांनी पाहिलेला बहुत आहे फर्क देखा। आणि खूप फरक पाहिलेला आहे। प्रभु भी चाहता है हम भी उपवास करें। आणि प्रियांनो, देवाची सुद्धा इच्छा आहे की आपण सुद्धा आप उपवास देखते करावा। हैं 40 दिन के फास्टिंग से ये परमेश्वर के पास पहुंचा, परमेश्वर के पर्वत पर पहुंचा, और परमेश्वर ने उसे एक काम करवा के लिया, प्रभु ने उसके लिए मदद करवाया। आणि आपण पाहतो की 40 दिवसाचा त्याने उपवास केला आणि त्या 40 दिवसांच्या उपवासामध्ये देवाने त्याला त्याच्याजवळ पोहोचवलं आणि त्या उपवासामध्ये देवाने स्वतःचं काम त्याच्याकडून करून घेतलं। और कैसे जीना है, उसने आगे का लाइफ प्रभु के लिए जिया।
आणि त्याचं कशाने जे आयुष्य त्याचं जे होतं तो कोणासाठी जगला? देवासाठी जगला. और उसका जो आयु था वो उसने किसके लिए जिया? वो परमेश्वर के तो लिए जिया देवासाठी जगला म्हणून इजेबेल त्याला हात लावू शकते. और वो परमेश्वर के लिए जिया, इसी कारण जो इजेबेल है उसको हाथ नहीं लगा उपवास पाई करा, और इसलिए उपवास करो नक्की करा. और जरूर ही करो देवाची इच्छा आहे. और ये परमेश्वर की इच्छा है देवाच्या चरणावर बसा, और परमेश्वर के चरणों पर आप लोग देवाच्या समोर नक्की जा. और परमेश्वर के सामने आप लोग जरूर आपल्या जाओगे रोजच्या जीवनाच्या शेड्यूलमध्ये आपल्याला उपवास पश्चातापाकडे नाही. और रोज के जीवन में जो उपवास है हमें पश्चाताप की ओर लेकर जाता आपण है सगळ्यांकडून चुका होतात और हमारी सबसे गलतियां होती हैं आणि चुका आपण पटकन ऍक्सेप्ट करत नाही. और जो गलतियां हम जल्दी से एक्सेप्ट नहीं कबूल करते नहीं करत. और कबूल नहीं करते आपल्याला असं वाटतं नाही मी कुठं चुकलो नाही. और हमें ऐसा लगता है कि मैंने कहाँ पर भी चुके उपवास आपल्याला आपल्या चुका दाखवतात, और जो उपवास है हमें हमारे कबूल करायला शक्ती देतात, और कबूल करने के लिए शक्ति देता है आपल्याला नम्र करतात. और हमें नम्र उपवास करता है आपल्याला नम्र करतो. और उपवास हमें नम्र आपल्याला करता है हट्टीपणा जिद्दीपणा काढतो. और हमारे अंदर जो हट्टीपन है जो जिद्दीपन है उसको निकाल देता है उपवास आपल्याला मोठ्यांच्या अधीन राहण्यासाठी मदत और उपवास हमें जो बड़े हैं उनके अधीनता में लाता है आणि आपल्याला एकमेकांच्या पण अधीन राहण्यासाठी सहाय्य करतो. और हमें एक दूसरे के अधीन रहने के लिए हमें मदद करता है म्हणून प्रियांनो उपवास करा. और इसलिए प्रिय उपवास करो उपवासाचा सर्वात मोठा फायदा आहे देवाच्या जवळ निकटता जाते. और उपवास का सबसे बड़ा लाभ है कि हम परमेश्वर के नजदीक चले जाते मग हैं देवाच्या जवळ काय जायचं? और परमेश्वर के नजदीक हमें क्यों जाना कारण है देवाची इच्छा आहे की आपण देवाला जाणार. और क्योंकि परमेश्वर की इच्छा है कि हमें परमेश्वर को आपला जाना देव चाहिए कसा आहे, और हमारा परमेश्वर काय कैसा आहे, है वो क्या है किती मोठा आहे, और कितना किती बड़ा है महान और आहे, कितना महान हे है तेव्हा मिळतं जेव्हा आपण त्याच्या जवळ जातो. और ये तभी मालूम चलता है जब हम परमेश्वर के नजदीक चले जाते हैं लक्षात ठेवा, और याद रखो जवळ तेवढं देवाचं महानता कळते. और जितना हम परमेश्वर के नजदीक जाते हैं उतना परमेश्वर की महानता हमें तुम्ही प्रवेश होती सगळ्यांनी है प्लेन पाहिले और आप सबने प्लेन को देखा है कुठे? और कहाँ पर आकाशात. और आकाश केवढं में। असतं? और कितना होता है छोटेसे ना, और बहुत छोटा सा रहता है छोटंसं दिसतं ना. और छोटा सा दिखाई देता है पण तुम्ही प्लेन समोरून बघितले का? और प्लेन अपने सामने से देखा है क्या किती मोठं दिसतं. और कितना बड़ा वो दिखाई देता है और बहुत बड़ा जेव्हा तुम्ही लांबून पाहता और जब आप लोग दूर से देखते हो तेव्हा प्लेन छोटं दिसतं. और तब वो जो प्लेन है वो छोटा दिखाई देता है जेव्हा तुम्ही जवळून पाहता और जब आप लोग नजदीक से देखते हो भव्य दिसतं. और बहुत बड़ा वो दिखाई देता है तसंच आहे, जेव्हा आपण लांबून पाहतो तेव्हा आपल्याला देव छोटा दिसतो और त्याची इसी महानता कळत नाही. पण जेव्हा आपण त्याच्या जवळ जातो तेव्हा आपल्याला कळतो बापरे एवढा मोठा देव आहे, एवढा चांगला देव आहे, एवढा सामर्थ्य देव आहे, वाव काय काय करू शकतो देव, किती चांगला आहे. ती त्याची महानता कळायला लागते. म्हणून त्याच्या जवळ जाणं अतिशय उत्तम. और इसलिए आणि त्याच्या उसके जवळ नजदीक जाण्याचा मार्ग आहे उपवास. और उसके नजदीक जाने का मार्ग है उपवास आणि तोच जो मार्ग आहे तो देवाने एलियाकडून करून घेतला. और वही जो मार्ग है परमेश्वर ने एलिया के द्वारा करा कर लिया एलियाकडून करून घेतला. और एलिया के द्वारा करा कर लिया त्याचा फायदा काय झाला? और उसका क्या लाभ हुआ देवाच्या जवळ गेला, और वो परमेश्वर के नजदीक देवाचा गया आवाज ऐकला. और परमेश्वर की आवाज को उसने सुना देवाच्या आवाजाला तो चांगला रीतीने त्याला कळालं हा देवाचा आवाज नाही, हा देव नाही. जेव्हा की देव आग आहे ना, और परमेश्वर आग है पण त्याच्या समोरून आग गेली तरी तो म्हणाला देव नाही त्याच्या. और उसके सामने से आग चली गई तो भी उसको वाचू कुछ वो शकता, परमेश्वर नहीं त्याच्या है पुढचं वचन वाचू शकता. और उसके आगे का वचन आप लोग पढ़ सकते हो तिथं आंधी तुफान आली आणि आंधी तूफान तरी आया त्याला कळालं देव नाही. और तभी उसको समझ में आ गया आग कि आली परमेश्वर तरी नहीं त्याला है। कळालं देव नाही. आग आया तो भी उसको समझ में पण परमेश्वर जसं एक नहीं है सॉफ्ट आवाज आला और जैसे एक सॉफ्ट आवाज आया एलिया, एलिया लगेच त्याने आपलं तोंड झाकून घेतलं, जी चादर होती लगेच झाकलं, घाबरला. और उसने चादर से अपने मुंह को ढांप लिया और वो डर गया त्याला देवाचा आवाज ऐकायला. और उसको परमेश्वर की वाणी देवाने सुनाई दी दिलेले काम त्याला सांगितलं हे काम करायचंय. और परमेश्वर ने उसको काम दिया और उसको बताया कि तुझे ये काम ही करना सगळी है कामगिरी करून देवाने त्याच्यासाठी अग्निमय घोड्याचा रथ पाठवला. और उस सारे काम को पूरा करने के बाद परमेश्वर ने उसके लिए अग्नि में घोड़ों का रथ भेजा अग्निमय घोड्याच्या रथामध्ये स्वर्गात गेला. तसंच एक दिवस हा 40 दिवसाचे उपवास किंवा 1 दिवसाचा उपवास किंवा 3 दिवसाचा उपवास, 7 दिवसाचे तुमचे फास्टिंग, आठवड्याचे तुमचे जे उपवास आहेत ते तुम्हाला 1 दिवस नक्की राज्यासाठी उपयोग करेल. म्हणून
उपवासाचं जीवन ठेवा. और इसलिए उपवास का जीवन रखो. मी तुम्हाला म्हणत नाही और मैं आपसे नहीं कहती 40 दिवस करा, और 40 दिन आप लोग करो, पण आठवड्याचे नक्की 2 दिवस तरी करा. और हफ्ते का 2 दिन तो आप लोग कर ही सकते हो, जर तुम्ही कुठून 2 दिवस और 2 दिन, 2 दिवस शुक्रवार तुमचा झाला पाहिजे, रविवार झालाच पाहिजे. और शुक्रवार होना चाहिए और रविवार भी होना चाहिए. आपण ख्रिस्ती आहोत, आपला येशू शुक्रवारी आपल्यासाठी प्राण दिला. और हम लोग मसीह हैं और हमारे प्रभु यीशु ने शुक्रवार के दिन हमारे लिए उसने अपने त्याला प्राण को दे गुड दिया, फ्रायडे बोलतो. और उसको हम गुड फ्राइडे कहते हैं. आपण शुक्रवारी उपवास करून दुपारी बाहेर तुम्ही जिथं कामाला तुमचं जेवणाची वेळ असेल तर तुम्ही जेवू शकता. और शुक्रवार को उपवास करने के बाद जहाँ दोपहर के आपका खाने का जब समय होता है तब आप लोग खाना खा सकते हो. रविवारी तर आपण येतो दुपारी, नंतर इथं उपवास सोडू शकता. और रविवार के दिन हम यहाँ पर आते हैं, हमारे हे उपवास करत असतानाच तुम्हाला असं वाटेल का ना मी माझ्या जीवनासाठी माझ्या कुटुंबासाठी मी उपवास करू, आणि तुम्ही मधलाच एखादा दिवस तुम्ही स्वतःसाठी पहा. और ये करते समय आपको ऐसा लगेगा क्यों नहीं मैं मेरे जीवन के लिए, मेरे कुटुंब के लिए मैं उपवास करूँ, और आप लोग बीच में का दिन आपके लिए रखोगे करा और करो, उपवासाचं जीवन. और उपवास का जीवन ती रखो. इच्छा आहे देवाची. और ये परमेश्वर की इच्छा है. देवाची बघा ना, तो करत नव्हता म्हणून त्याच्याकडून करून घेतलं. और वो नहीं करता था इसलिए परमेश्वर ने उसके द्वारा करा कर लिया. देवाने त्याला 3 वर्ष दुष्काळात जेवण दिलं, और परमेश्वर ने 3 साल तक उसको आकाल में खाना दिया, अद्भुत रीतीने दिलं. और अद्भुत रीति से दिया. लोक उपासमाराने मरत होते. और लोग उपवास के द्वारा वो लोग मर रहे थे. उपासमार म्हणजे जेवण न भेटल्यामुळे दुष्काळात लोक मेली. और 3 वर्ष दुष्काळ होता ना, 3 वर्षात काय झालं वाईट, लोक मेली. और 3 साल में त्यांना लेकर जेवण न मिळाल्यामुळे ते मेले, और पाणी नसल्यामुळे मेले, और पानी नहीं मिलने के कारण वो लोग मर गए. है ना. पण हा नाही, ह्याला चांगलं पाणी भेटत होतं, और इसको अच्छा पानी चांगलं मिला. जेवण भेटत होतं. और अच्छा खाना कावळा त्याला जेवण आणून देत होता, और जो कौवा है उसके द्वारा उसको भोजन दिया जाता था, पाणी त्याला भेटत होतं. और पानी उसको मिलता तिकडचं था. संपलं तर सातपेच्या विधवेकडे नेलं. और वहाँ का खत्म हो गया तब उसको सारपत की जो विधवा है उसके पास लेकर गया. तिथून नाही झालं की लगेच आहाबाच्या समोर पाऊस पडला, झालं संपलं. त्याला उपवास त्याचा झालाच नाही. देवाने त्याच्यावर उपवास करून घेतला. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 40 दिवस करवला. और इसलिए परमेश्वर ने उसके द्वारा उपवास करा कर लिया. वो भी 1 दिन का नहीं, 2 दिन का नहीं, 40 दिन तक उसको करा कर लिया. आज देवाची इच्छा आहे आपणही उपवास करावा. और परमेश्वर की इच्छा है कि हम लोगों ने भी उपवास करना डायरेक्ट चाहिए. तुम्हाला मी 40 डेज करायला नाही सांगत, पण पहिला 1 कर, एकापासून सुरू करा, मग 2, 500 उपवास वाढवा, पण करा. जर तुम्हाला खरंच देवाकडून आशीर्वाद हवे आहे आणि देवाची जवळीकता हवी आहे तर फास्टिंग इज बेस्ट. और अगर आपको परमेश्वर के नज़दीक जाना है, परमेश्वर के पास से आपको आशीष प्राप्त करना है, तो उपवास हे सबसे उत्तम है. आपका आय आणि तुमचा जो अहंकार आहे, मीपणा आहे, वो सी करना है आणि तो सी करायचा आहे, वागवायचा आहे, तो उपवास खूप गरजेचं आहे. आणि मग उपवास करणं हे गरजेचं आहे. आपको कोई कुछ बोल दिया, ऐसा करो, ये आता है, ऐसे वाईट वाटतं, आप ऐसे करोगे अपमान हो गया, इंसल्ट हुआ. आणि आता माझा अपमान झाला, मला वाईट वाटतं. ये फिर सहन शक्ति चाहिए. जैसे यीशु ने तो बहुत अपमान सहन किया, आणि येशूने तर खूप सारा अपमान सहन उसके केला. लिए फास्टिंग चाहिए. आणि जर अपमान सहन करायची ताकद हवी तर त्याच्यासाठी उपवास करा. आप भला करते हो, आपकी भलाई के बदले में आपको लोग बुरा कर रहे हैं, आपकी निंदा कर रहे हैं, आपको पत्थर मार रहे हैं, वो सहने के लिए आपको फास्टिंग चाहिए. आणि तुम्ही चांगुलपणा करता आणि त्या चांगुलपणाच्या बदल्यामध्ये लोक तुम्हाला दगड मारतात, तुमची निंदा करतात, ते सहन करण्यासाठी तुम्ही उपवास करा. चाहता है ये आपको होना है. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही उपवास अपने करा. घर में भी फास्टिंग करोगे, कि आप अपने घर में जब फास्टिंग करोगे तो वहाँ प्रभु आ जाएगा और वो घर प्रार्थना का घर है. आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा उपवास करा, कारण जेव्हा तुम्ही घरामध्ये उपवास कराल तिकडे देव येईल आणि ते जे घर आहे ते प्रार्थनेचं घर होईल. शुद्ध होगा आणि शुद्ध जीवन होईल. होगा. आणि जीवन पश्चाताप वहाँ रहेगा. आणि पश्चाताप तिथे बाहेर. वहाँ पर मी घर तुझं माझं हे नाही रहेगा. आणि तिथे मी पहा किंवा तुझं माझं नाही होणार. घर में भी आप फास्टिंग करो. आणि म्हणून घरामध्ये सुद्धा तुम्ही उपवास करा. काम पे करोगे तो काम का जगह एरिया शुद्ध हो जाएगा. आणि जर कामाच्या ठिकाणी उपवास कराल तर कामाची जी जागा आहे, एरिया आहे, ते शुद्ध होऊन जाईल. हालेलुया. जरूर फास्टिंग करो. आणि म्हणून नक्की तुम्ही उपवास करा. प्रभु तुम्हाला आशीर्वादित करून आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ. आने वाले 5 तारीख से प्रभु फास्टिंग सारे संसार में फास्टिंग होगा. प्रभु पवित्र पिता
सेनाधीश परमेश्वर तेरे बच्चे भी उपवास करें प्रभु। जब भी तूने तेरे दास एलिया से भी प्रभु फास्टिंग करवाया, तू चाहता है हम सब भी करें। हम सबको फास्टिंग करने के लिए मदद कर, उपवास करने के लिए सहायता कर। दया कर मेरे पिता, ये मेरी विनती है। तू जो रोटी हमें दी, तूने जो रोटी उसको दी, पानी दिया, जिसके कारण वो बल पाया, तू तो हमें सदा के लिए एक रोटी दे दी है, वो है हमारा प्यारा यीशु। सदा के लिए ऐसी रोटी दी है, वो है परमेश्वर तेरा वचन। सदा के लिए ऐसा पानी दिया, वो है आत्मा जो हमें तृप्त करता है। इसलिए मेरे पिता धन्यवाद देते इस आत्मा के कारण, प्रभु यीशु के देह के कारण, वचन के कारण आज हमें हियाव होता है, जीने की एक आशा मिलती है। प्रभु हम तेरे लिए जीते हैं और हमें सारी भावनाओं से तो हमें मुक्त करता है। धन्यवाद देते तेरे पुत्र के लिए, धन्यवाद तेरी आत्मा के लिए, धन्यवाद तेरे वचन के लिए, धन्यवाद देते। थैंक यू जीसस, धन्यवाद प्रभु। और जब तक हम पहुँचते नहीं तब तक तेरा ये पुत्र का देह, आत्मा और वचन हमें ले चलेगा और हमें चलाएगा प्रभु, हमें कभी रुकने नहीं देगा। धन्यवाद देते। और एक दिन सचमुच प्रभु ये वचन, आत्मा और तेरा पुत्र हमें तेरे सामने एक दिन खड़ा करेगा। धन्यवाद देते, धन्यवाद। हम कभी नरक नहीं जाएंगे प्रभु, इसे पवित्र आत्मा स्वर्ग लेके जाने वाला है, इसलिए तो आया हमें लेके जाने। प्रभु का देह हम इसलिए खाते हैं क्योंकि प्रभु वो अनंत जीवन पाएंगे। सत्य जो मेरा देह खाएगा वो अनंत जीवन, और प्रभु तेरा वचन जो कभी मिटता नहीं, वो हमें तेरे सामने खड़ा करता है। धन्यवाद देते हैं। इसलिए इसे पकड़ कर प्रभु चलने के लिए सहायता। इन सबकी स्तुति लेना, शबानीन में सारी आशीष देना, करुणा दया रखना, ये कभी अपना शबानीन तोड़े नहीं। इनकी स्तुति लेना, इनकी रक्षा करना, ज़्यादा तेरे करीब आने के लिए मदद करना, दिल की गहराई से आपको बहुत 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 प्यार करने के लिए मदद करना, और तूने जो उपकार किए वो कभी भूलने नहीं देना। इन्हें एक के बाद एक स्मरण आने के लिए, याद आने के लिए, और उन याद करते समय आपको बहुत प्यार करने के लिए मदद करना। इनकी स्तुति लेना, इनकी रक्षा करना, धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना और सदा आनंदित रखना। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव में आपको दे दे। और आपकी इच्छा है ना कि हम सब उपवास करें, हम सबसे तो उपवास करें यीशु के नाम से।